नमस्कार. कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. आज मी गोविंद लाडू बनवते. चला तर बघूया आपण गोविंद लाडू कसे बनतात. सर्वात अगोदर मी इथे पोहे घेतलेत, शेंगदाणे, काजू, पिस्ता, बदाम, इलायची. इथे थोडेसे तिळ घेतलेत, गूळ आणि तूप. सर्वात अगोदर मी 2 चमच तूप घेते. त्यात आपण हे पोहे टाकू. पोहे चांगले भाजून घ्या. पोहे झालेले आहेत भाजून चांगले. आता ह्याला आपण प्लेटीमध्ये घेऊया. एक चमच तूप टाकले. त्यामध्ये मी शेंगदाणे टाकते. ड्रायफ्रुट्स जे घेतलेत आपण ते सर्व ह्याच्यात टाकले. तडतड आवाज आला की आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत. ते ह्यालाही मी आता प्लेटीमध्ये घेते. हे आता थंड होऊ द्या. हे थंड झाले की मग आपण मिक्सर मधून काढूया ह्याला. इथे मी सुकं खोबरं घेतलंय, ह्यालाही तुपामध्ये भाजून घेतलंय. मगाशी साहित्यामध्ये दाखवलं नव्हतं, तर तुम्ही सुकं खोबरं घ्या, नाही तर ओलं नारळ घ्या, त्यालाही किसून तुम्ही टाकू शकता. थंड झालेलं आहे. मी आता मिक्सरला वाटून घेते. वाटून झालेले आहे. हे एका घसऱ्यामध्ये होत नाही, ह्याला ना तुम्ही थांबून थांबून करा. आता ह्यात मी गूळ टाकते. थोडी इलायची टाकते, जायफळ,